सर आपण हा रोबोट बनवलेला आहे ॲडॅप्टिव्ह नेव्हिगेशन सिस्टम ह्युमन फॉलोइंग रोबोट. सर हा रोबोट बनवण्यामागचा एकच उद्देश आहे. जसं आपण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पाहिलं, शॉपिंग मॉल्समध्ये पाहिलं, फॅक्टरीमध्ये पाहिलं किंवा हेल्थकेअर सेक्शनमध्ये पाहिलं, तर तिथं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सामान नेणं हे खूप आपल्यासाठी माणसासाठी कठीण असतं. सर जर का आपण एक्झाम्पल घेतलं शॉपिंग मॉलचं, तर सध्याच्या कंडिशनमध्ये डीमार्ट आणि शॉपिंग मॉल हे किती वाढत चाललेले आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे. तर या कंडिशनमध्ये जर का आपण हा रोबोट जर का शॉपिंग मॉलमध्ये ट्रॉली स्ट्रक्चरमध्ये जर का बनवला, तर म्हणजे माणसाचं काम करायला फक्त जो कस्टमर इन शॉपिंग डीमार्टमध्ये ते काम करायला फक्त रॅकवरचं सामान उचलणं आणि आपल्या रोबोटवर ठेवणं. रोबोट जो कस्टमर जिथे इथं जाईल, रोबोट ऑटोमॅटिक त्याच्या मागेमागे येत राहील. म्हणजे जे आपल्याला सामान जे उचलून नाही लागून राहिलं, त्यानुसार तो शॉपिंगचा पद्धतशीर एक्सपिरियन्स तो घेऊ नाही शकत. आपण तो त्याचा पूर्ण हातातला त्याचा लोड आपण कमी करून राहिलो. तो लोड पूर्ण राहील रोबोटवर, कस्टमर राहील समोर, रोबोट येईल त्याच्या मागे ऑटोमॅटिक. जर का आपण आता दुसऱ्या कंडिशनमध्ये जर का रोबोट आपण व्हीलचेअरमध्ये बनवला, तर व्हीलचेअरमध्ये बनवल्या आपण याच्यावर व्हीलचेअरचं स्ट्रक्चर राहू. त्यानुसार सर समोरचा जो त्याचा एक माणूस आहे तो समोर जाईल आणि जो पेशंट आहे जो डिसेबल झालेला आहे व्हीलचेअरवर, तो व्हीलचेअरवर बसेल. अशी एक कन्सेप्ट होती सर. आणि याच्यामध्ये जे कॉन्सेप्च्युअल तुम्ही आता समजावून सांगितलं, हां टेक्नॉलॉजिकल काय काय भाग आहे? सर टेक्नॉलॉजिकल सर आपण याच्यात पूर्ण प्रोग्रामिंगवर हे रोबोट चालते. तर आपण आर्डिनो प्रोग्रामिंग यूज केलेली आहे. वेगळ्या वेगळ्या टाईपचे सेन्सर यूज केलेले आहेत. ते सेन्सर म्हणजे अल्ट्रॉनिक सेन्सर, IR सेन्सर, कलर सेन्सर, रेडिओ ॲक्टिव्ह कॅप्चरिंग सेन्सर, अशा टाईपचे आपण सेन्सर त्यामध्ये यूज केलेले आहेत. त्यानुसार तुमचा पूर्वानुभव किंवा पूर्वाभ्यास कुठं झाला? सर माझं पॉलिटेक्निकमध्ये माझं ENTC मध्ये पॉली झालेली आहे आणि आता इंजिनिअरिंग कॉम्प्युटरमध्ये चालू आहे. सेकंड इयरचं मी स्टुडंट आहे. त्यात तुम्हाला हे अभ्यासायला होतं? हो, पॉलीमध्ये मी सगळे कंपोनंटचे वगैरे सगळीची इन्फॉर्मेशन घेतली आणि कॉम्प्युटरमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा मला कोडिंगचं नॉलेज वगैरे सगळं घेऊन मी हा प्रोजेक्ट बनवला. बरं, 12वी करणं HSSC हां आणि डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला येणं, हां यामध्ये काय फरक पडतो? तुम्हाला फक्त म्हणजे बिना काही करता शिक्षण घ्यायचं असेल तर 11वी 12वी करा आणि प्रॉपर इंजिनिअरिंग तुम्हाला जर का 10वी पासूनच चालू करायची असेल तर पॉलिटेक्निक करा. मला फक्त एकच म्हणतो. त्याचा तुम्हाला फायदा झाला? हो, 100% पॉलिटेक्निक 100%. म्हणजे आता त्यात रिझल्ट कसा दिसला तुम्हाला? आता जे मी माझ्या सोबतचे जे मुलं पाहिले जे ना 11वी 12वी करून आले आणि जे फर्स्ट इयरपासून रेग्युलर होते, ते म्हणजे मी डायरेक्ट सेकंड इयर येऊन मी या सेमिस्टरमध्ये 3 प्राईज काढले अमरावतीतच. आणि जे मुलं फर्स्ट इयरपासून रेग्युलर होते ते माझ्या मागे लागलेले आहेत आता की आम्हाला प्रोजेक्टमध्ये घे. पण मी तरी असाच व्यक्ती पाहिजे की मी प्रोजेक्टसाठी की जो माझ्या कामा येईल, नाही तर बिनकामाचे मुलं घेऊन. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की जेव्हा आपण प्रोफेशनल लाईनला येतो तेव्हा जर आपण 10वी नंतर प्रोफेशनल लाईन जर पकडली तर आपल्याला पुढे भविष्यातली आपली जी कॉन्सेप्च्युअल आणि टेक्नॉलॉजिकल ह्या ज्या बाबी आहेत या क्लिअर होतात. एक आपल्या अंदर एक डिसिप्लिन तयार होते. म्हणजे इंजिनिअरिंग प्रोफेशनलमध्ये मेन असते डिसिप्लिन, कॉन्फिडन्स येते आणि आपला जो पूर्वी अभ्यास असते तो आपल्या सध्याच्या अभ्यासामध्ये आपल्याला प्रोग्रेसिव्ह वाटते. एकूणच या तुमचा जो प्रकल्प आहे याला तर मी आधी शुभेच्छा देतोच, पण याच्यासोबतच मी तर काही फारसा यातला अभ्यासक नाही आहे. माझी लाईन आर्किटेक्चरची आहे. मला यातलं काही फारसं ज्ञान नाही आहे. पण तरी मला असं तुम्हाला सुचवायचं वाटते की तुम्ही लवकरात लवकर जर याचं प्रोडक्शन व्यावसायिकरित्या जर सुरू केलं तर तुम्हाला शिक्षणासोबतच अर्निंगचा पण फायदा होऊ शकते. आणि आज तुमचं जे काही वय आहे या वयाच्या अनुषंगानं तुम्हाला पुढं भविष्यामध्ये इतरत्र न जाता स्वतःचं स्टार्टअपही सुरू करण्याची तुमची एक क्षमता विकसित होईल. त्यातून तुम्हाला पुढं भविष्यात अनेक लोकांना पण रोजगार देता येईल. आणि तुम्ही ह्या इनोव्हेशनमध्ये नवीन नवीन गोष्टी निश्चितच करू शकाल. या शुभेच्छा असं मी थांबतो. धन्यवाद.